Hello my dear friends and welcome to the English class of 4th standard. We are doing NCERT Marigold and we are doing unit 8 and the poem is Books. Going to buy a book. Books. Come in, said the library door. आता हे कोण बोलतंय? Come in, the लायब्ररीचा दरवाजा. And friends, before proceeding, please सबस्क्राईब करा चॅनलला अगर तुम्ही नवीन असाल तर, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत, पोएम्स आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, सो लेट कंटिन्यू. बुक्स. कम इन सेट द लायब्ररी डोर. तर लायब्ररीचा जो दरवाजा असतो तो सगळ्या मुलांना आत बोलवतो की आत या आणि बुक्स घ्या, बुक्स वाचा. ओके, तर हा जो कवी आहे तो आय ओपन्ड इट वाईड अँड सॉ बुक्स गॅलोर. तर जो हा कवी आहे त्याने दरवाजा लायब्ररीचा दरवाजा अगदी मोठा उघडला. वाईड ओपन म्हणजे कम्प्लिटली उघडला, ओपन केला, मोठा उघडला आणि तो आत गेला. आत गेल्यावर त्याने काय बघितलं? खूप पुस्तकं बघितली. अँड सॉ बुक्स गॅलोर. गॅलोर म्हणजे मोठ्या प्रमाणात, खूप नंबर्समध्ये बुक्स होते. खूप प्रचंड मोठी संख्या होती बुक्सची. ओके, टॉल स्किनी बुक्स अप हाय ऑन द शेल्फ्स. तर पातळ पुस्तकं ज्याच्यामध्ये जास्ती पेजेस नव्हते त्यांना स्किनी बुक्स म्हटलं, म्हणजे पातळ बुक्स. ज्याच्यामध्ये थिन बुक्स ज्याच्यामध्ये कमी पेजेस होते असे बुक्स होते ते वरती शेल्फ्सवर ठेवले होते, उंचावर ठेवले होते, वर. अप हाय ऑन द शेल्फ्स. शेल्फ्स म्हणजे कपाटाचे जे कप्पे असतात त्यांना शेल्फ्स म्हणतात. टॉल स्किनी बुक्स अप हाय ऑन द शेल्फ्स. लिटल फॅट बुक्स. थोडेसे जाड असणारे बुक म्हणजे ज्यांच्यामध्ये जास्ती पेजेस असतात असे जाडजूड बुक्स, ते आपल्या कोणाचाही सहारा न घेता असे ताट उभे होते. दॅट स्टूड बाय देम सेल्स. ते स्वतः उभे होते. त्यांचे जाड असल्यामुळे त्यांना उभं राहायला सोपं होत होतं. सो लिटल फॅट बुक्स दॅट स्टूड बाय देम सेल्स. आय ओपन वन अप अँड सॅट डाऊन टू लुक. तर तो कवी एक बुक घेतला आणि तो बुक ओपन केला आणि तो बघत बसला. आय ओपन वन अप अँड सॅट डाऊन टू लुक. द पिक्चर्स टोल्ड स्टोरीज. व्हॉट अ वंडरफुल बुक. तर त्या बुक उघडल्याबरोबर त्यांना त्याच्यामध्ये खूप चित्र दिसली आणि ती चित्र बघून ते चित्र स्वतः स्टोरी सांगत होती. वेगवेगळी चित्र बघितली की त्याला एखादी स्टोरी कळत होती. द पिक्चर टोल्ड स्टोरीज. ते पिक्चर बघूनच स्टोरी आपोआप कळत होती. ते पिक्चरच स्टोरी सांगत होते. द पिक्चर टोल्ड स्टोरीज अँड व्हॉट अ वंडरफुल बुक. तर असं हे पुस्तक वाचायला त्या कवीला खूप मजा येत होती आणि ती खूप छान बुक आहे असं तो म्हणत होता. इट इज अ वंडरफुल बुक. व्हॉट अ वंडरफुल बुक. तर छोटीशी कविता आहे, परत एकदा ऐका. ओके, काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट मी इन द कमेंट बॉक्स अँड विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.